जय हिंद मित्रांनो, मी संजय बावणे. रोड टू सक्सेस यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. आशा करतो मित्रांनो तुम्हाला सल्तनत काळाचे तीनही भाग समजले असेल. पण आज आपण आधुनिक इतिहासाचा जो इम्पॉर्टंट भाग आहे तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संबंधी पूर्ण इतिहास, अध्यक्ष आणि अधिवेशन जाणून घेऊ. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना का करण्यात आली, याचा मागचा उद्देश काय होता तर लक्षात ठेवा. पहिले 1884 साली A.O. ह्यूम, का म्हटलं मी, 1884 साली A.O. ह्यूम यांनी एक संस्था स्थापित केली किंवा एक युनियन बनवलं. त्याचं नाव होतं भारतीय राष्ट्रीय संघ, इंडियन नॅशनल युनियन. सामोर चालून एका वर्षानंतर 28 डिसेंबर 1885 साली याचं नवीन नाव देण्यात आलं. ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस. आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो मित्रांनो, हे जे नाव दिलं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हे नाव जे सुचविलं होतं दादाभाई नौरोजी यांनी. दादाभाई नौरोजी म्हणजे कोण? द ग्रेट ओल्ड मॅन इन इंडिया, भारताचे वयोवृद्ध व्यक्ती, ज्यांनी ग्रंथ पण लिहिला, पॉवर्टी ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया, यासाठी प्रसिद्ध आहे ते. आलं लक्षात? आणि आपण पाहतो की जे A.O. ह्यूम हे होते कोण? हे एक ब्रिटिश होते, स्कॉटलंडचे रहिवासी होते. भारतामध्ये ते आले होते एक सिव्हिल सर्वंट म्हणून. यूपी मधील एक जिल्हा आहे इटावा. इटावा जिल्हा हा चंबल यमुना नदीच्या संगमावर स्थापित आहे किंवा त्या संगमावर आहे, म्हणजे हा संगमावर इटावा शहर वसलेला आहे. या इटावाचे ते कलेक्टर होते. तर त्यांच्या काळामध्ये त्यांनी काही चांगले कार्य केले, म्हणजे भारताच्या फेवरमध्ये किंवा जे तितके लोक होते त्यांच्या फेवरमध्ये खूप चांगले कार्य केले. आणि ते जेव्हा 1888 साली रिटायरमेंट झाले तर त्यांना असं वाटलं की मी कुठं ना कुठं आपलं योगदान इथं द्यावं आणि जे भारतीय लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या ब्रिटिश लोकांपर्यंत पोहोचावं. तर यासाठी एक सुरक्षा वाल किंवा एक सुरक्षा घेरा म्हणून आपण पाहतो ते म्हणजे काय, तर राष्ट्रीय काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आलं लक्षात? म्हणजे ब्रिटिश आणि भारतीय लोक यांच्या मधातला एक असा टेबल किंवा एक असा स्टँड तयार केला ज्यावेळी भारतीय लोक आपली समस्या घेऊन राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेस यांची जी समस्या आहे भारतीय लोकांची ते ब्रिटिश लोकांपर्यंत पोहोचवणार आणि याचना करणार आणि त्याच्यावर काही तोडगा काढणार. कारण आपण पाहतो 31 डिसेंबर 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. जेव्हा भारतात आली त्यांनी सर्वात पहिले आपण पाहतो एक छोटीशी कंपनी स्थापित केली. पण त्यानंतर जेव्हा प्लासीचा युद्ध आणि बक्सरचा युद्ध झाला आणि या युद्धानंतर आपण पाहतो पूर्णचं पूर्ण बंगाल त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि तेव्हा ते हळूहळू भारताच्या राजनीतीमध्ये प्रवेश करते. कोण? ब्रिटिश. आणि राजनीतीमध्ये जसा प्रवेश झाला त्यांचा आला म्हणजे राजकीय कामामध्ये, तसेच ते भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय या प्रत्येक गोष्टीमध्ये ते हस्तक्षेप करू लागते. आणि याचा परिणाम हे होते की 1857 ची क्रांती होते. लोक त्याचा विरोध करू लागतात आणि खूप मोठी क्रांती झाली. आणि एक त्यांच्यापासून एक धडा शिकला ब्रिटिश लोकांनी की जर समोर अशी क्रांती झाली तर आपण त्याला सांभाळू शकत नाही. तर यासाठी एक सुरक्षा वाल, एक भिंत किंवा एक प्रकारचा एक रिंगण म्हणून किंवा एक प्रकारची घेरा म्हणून तो तयार करण्यात आला. तो म्हणजे काय होता? राष्ट्रीय काँग्रेस. आणि A.O. ह्यूमच्या बद्दल तुम्हाला सांगू शकतो, भारतीय पश्चिम विज्ञानचे जनक पण किंवा पितामह त्यांना पण म्हणतो आपण. आलं लक्षात? आणि लोकमान्य टिळकांना यांनी भारत मातेचा पुत्र ही संज्ञा पण दिली होती, हे लक्षात ठेवा. आता ज्या प्रकारे आपण पाहतो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली, तर स्थापना झाल्यानंतर आपण पाहतो की सुरुवातीमध्ये त्याचे फक्त 78 म्हणजे 78 सभासद किंवा अनुयायी होते. आणि 28 डिसेंबर 1885 साली जे पहिली बैठक झाली मुंबईला, त्यामध्ये 78 अनुयायी असून ही जी बैठक होती हे बैठक होणार होती पहिले पुण्याला. नोटडाऊन करून घ्या, पुण्याला. पण पुण्याला प्लेगची साथ असल्यामुळे ही बैठक तिथे झाली नाही आणि ट्रान्सफर करून मुंबईला झाली, म्हणजे आजची मुंबई. गोपालदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय मुंबई या ठिकाणी. आणि इथे एक लक्षात आलं
की त्यावेळेसचे जे तत्कालीन व्हाईसरॉय होते, म्हणजे विचारते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस भारताचे व्हाईसरॉय कोण होते, तर लक्षात ठेवा लॉर्ड डफरिन होते. तर लॉर्ड डफरिन यांनी एक कथन दिले, उद्गार दिला, म्हणजे ज्यावेळेस याची स्थापना झाली तर त्याची अवहेलना पण झाली, म्हणजे काही काही लोकांना त्याचा व्यंग पण केला. तर त्यामधलं एक पहिलं कथन म्हणजे लक्षात ठेवा, काँग्रेस ही फक्त सूक्ष्मदर्शी अल्पसंख्याक लोकांचेच प्रतिनिधित्व करते. हे कथन कोणी दिलं, तर लॉर्ड डफरिन यांनी दिलं, म्हणजे फक्त अल्पसंख्याक आणि सूक्ष्मदर्शी इथपर्यंतच. मग समोर जो म्हणतो आपण दुसरा व्यक्ती म्हणजे तो लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनने एक म्हटलं काँग्रेसबद्दल कथन, तो कथन हा होता की काँग्रेस आपल्या पतनकडे जात आहे, म्हणजे आपल्या बर्बादीकडे जात आहे, आणि मी भारतात बसून हिची बर्बादी पाहण्याची माझी इच्छा आहे. हे कथन कुणाचं होतं, ते हे होतं लॉर्ड कर्झन याचं. त्यानंतर पाहतो आपण बाळ गंगाधर टिळक. टिळक यांनी एक कथन दिलं, काँग्रेस ही भिक्षा मागणारी संस्था आहे, म्हणजे ही भीक मागणारी संस्था आहे. कारण त्याचं मत हे का बरं होतं, कारण की काँग्रेसचे जे विचारशैली होती त्यावेळेस किंवा त्यावेळेसचे जे काही काँग्रेसचे सदस्य होते ते उदारवादी नीतीचे होते. क्रांती हा त्यांच्या डोक्यातच नव्हता. हा लक्षात, सॉफ्ट कॉर्नर होता, म्हणजे आपली कोणतीही गोष्ट ठेवायची तर सॉफ्ट बाजूने ठेवायची. कुठेही क्रांती करणे किंवा अहिंसाचा वापर करणे हा त्यांच्या डोक्यातच नव्हता, हिंसाचा वापर करणे हे त्यांच्या डोक्यातच नव्हता. त्याच्यामुळे टिळकांना वाटलं की हे लोक ब्रिटिश पुढे जातात आणि आपली गोष्ट म्हणजे आपली फाईल जे काही आपले काम पूर्ण करण्यासाठी भीक मागतात किंवा याचना करतात, प्रार्थना करतात, म्हणून हा कथन दिला होता. आलं लक्षात. समोर पाहतो आपण फिरोजशाह मेहता. आलं लक्षात. तर फिरोजशाह मेहता यांनी सुद्धा म्हटलं की काँग्रेस हे पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत नाही. आणि एक पाचवा कथन लक्षात ठेवा, तो गेला महात्मा गांधी यांनी 1947 साली, की आता काँग्रेसला समाप्त केलं पाहिजे. कारण का, की राष्ट्रीय काँग्रेस जेव्हा स्थापित झाली तिचा उद्देश काय होता, की भारतातील जे लोकांची समस्या आहे किंवा जे काही आपले विचार आहेत ते ब्रिटिश सरकार पुढे मांडणे आणि भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त करणे. भारत स्वतंत्र झाला, आता या संस्थेचं काही काम नव्हतं, या पक्षाचं काही काम नव्हतं, त्याच्यामुळे हे म्हणजे संस्था बंद करण्यात आली. पण त्यावेळेसच्या लोकांनी असं वाटलं की हा विचार आपण अंमलात नाही आणावा, कारण की संस्था चांगली कार्यरत आहे, चांगलं कार्य करत आहे, म्हणून समोर हे संस्था वळत गेली. तर हे काही 4-5 कथन आहे जे डायरेक्ट वन डे एक्झाम मध्ये, खास करून रेल्वे, SSC आणि JD मध्ये विचारते. जिथं पोलीस भरतीचे क्वेश्चन येणार तिथे टिक करून देईल तुम्हाला की हे पोलीस भरती संबंधी क्वेश्चन येऊ शकतात. इथून तुम्हाला काय समज येते की राष्ट्रीय काँग्रेस हिनं हळूहळू आपल्या विचारामध्ये, आपल्या आचरणमध्ये जसे जसे अधिवेशन झाले तसे तसे बदल करत गेले. म्हणजे काय, म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा भारतामध्ये अधिवेशन झालं तेव्हा 4 जे ठिकाण आहे, आपण इलाहाबाद मधून, मुंबई म्हणून, कोलकाता मधून किंवा चेन्नई मध्ये, या 4ही ठिकाणी अधिवेशन झाले. म्हणजे हळूहळू पूर्ण भारतामध्ये काँग्रेस पसरू लागली. 78 पासून सभासद वाढत वाढत पूर्ण भारतामध्ये पसरले. आणि कोण्या एका धर्माला प्रतिनिधित्व न देताना प्रत्येक वेळेस नवीन नवीन अध्यक्ष आणि नवीन नवीन धर्माचे, म्हणजे पहिले अध्यक्ष रमेशचंद्र बॅनर्जी जे एक हिंदू अध्यक्ष होते, आणि नंतर ते बेंगॉली ख्रिश्चन पण झाले. दुसरे म्हणजे पारसी अध्यक्ष दादाभाई नौरोजी, आणि तिसरे मध्ये बदरुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष. बदरुद्दीन तय्यबजी हे एक न्यायाधीश पण होते. लोकमान्य टिळकावर जेव्हा राजद्रोहाचा खटला होता तर त्यावर जे जमानत दिली होती ती दिली होती बदरुद्दीन तय्यबजी यांनी. ते न्यायाधीश होते, जमानत देणारे न्यायाधीश. आणि चौथं म्हणजे जॉर्ज ह्यूल. 1888 साली जे इलाहाबाद अधिवेशन झालं त्याचे पहिले विदेशी किंवा पहिले ब्रिटिश अध्यक्ष जर म्हटलं तर लक्षात ठेवा जॉर्ज ह्यूल यांनी. जॉर्ज ह्यूल हे एक व्यापारी होते. जॉर्ज ह्यूल अँड कंपनी हे भारतामध्ये होती. तर लक्षात ठेवा, कुठं ना कुठं तुम्हाला हे दिसते की पहिला हिंदू, दुसरा पारसी, तिसरा मुस्लिम, चौथा ख्रिस्त किंवा ईसाई. म्हणजे सर्व धर्मांना असं वाटलं पाहिजे की
काँग्रेस ह्या सर्व धर्माचं प्रतिनिधित्व करते आणि हे दिसून येते. आणि हळूहळू तुम्हाला पाहतो की तुम्हाला दिसते की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून मोठे मोठे नेता होऊन गेले. मौलाना आझाद, अब्दुल कलाम आझाद ज्याला म्हणतो आपण, सरोजिनी नायडू, आलं लक्षात मित्रांनो, राजेंद्र प्रसाद. म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भरपूरसे असे पुढारी दिले आपल्याला, जे समोर ज्यांनी खूप चांगले कार्य केले. त्याच प्रकारे पाहतो मित्रांनो, काही जे IMP क्वेश्चन यामध्ये बनतात की पहिली महिला अध्यक्ष कोण होती, तर पहिली आयरिश लेडी किंवा पहिली विदेशी महिला अध्यक्ष जे म्हणतो आपण, किंवा फक्त महिला अध्यक्ष म्हटलं तर एनी बेझंट, ते आयरिश लेडी होती. त्यानंतर पहिली पूर्णतः भारतीय किंवा पहिली भारतीय महिला अध्यक्ष म्हणजे कोण, भारत कोकिळा, सरोजिनी नायडू, जे पहिली राज्यपाल बनली उत्तर प्रदेशची. आणि त्यानंतर पाहतो तिसरी लेडीज म्हणजे नेल्ली सेनगुप्ता. आलं लक्षात, या 3 महिला अध्यक्ष झाल्या. आणि त्याच प्रकारे सर्वात युवा अध्यक्ष म्हटलं तर होते आझाद, अब्दुल कलाम आझाद. 1923च्या अधिवेशन मध्ये ते बनले होते. आणि लक्षात ठेवा, महात्मा गांधी फक्त एकदाच याचे अध्यक्ष बनले, 1924च्या बेलगाव अधिवेशन, बेलगाव कर्नाटक. आलं लक्षात मित्रांनो. आणि सुरुवातीच्या जे 20 वर्ष होते त्यामध्ये 3दा दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष बनले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जो इतिहास आहे हा खूप जुना असून याच्यातून भरपूरसे जे क्वेश्चन बनतात वन डे एक्झाम मध्ये, ते तुम्हाला आपण पुढं म्हणजे पूर्ण पॉईंट टू पॉईंट लिहित येऊ. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा आवडेल आणि याच्यातून तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पेपरमध्ये दिसणार. तर उशीर न करता आपण डायरेक्ट आपला टॉपिक घेऊ आणि आजचा जो टॉपिक आहे पूर्ण खल्लास करून घेऊ, राष्ट्रीय काँग्रेस. ठीक आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आपण जेव्हा पाहिलं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना A.O. ह्यूम यांच्या थ्रू करण्यात आली, तर त्यावेळेस जे अधिवेशन झाले होते त्यामधून जे पहिलं अधिवेशन होतं, पहिलं अधिवेशन झालं होतं ते म्हणजे बंबई इथे गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालय. आलं लक्षात, 1885 साली, 1885 साली. आणि याचे जे अध्यक्ष होते ते होते उमेशचंद्र बॅनर्जी. आलं लक्षात. त्यानंतर पाहतो आपण जे दुसरे बैठक झाले म्हणजे 1886 साली, ते झाले होते कोलकाता. आलं लक्षात मित्रांनो. तर जे पहिली बैठक झाली होती 1885 साली आणि दुसरं बैठक झालं 1886 साली. तर याचे जे अध्यक्ष होते ते होते दादाभाई नौरोजी. आणि लक्षात ठेवा, या संबंधी नोट लिहून देतो तुम्हाला. द ग्रेट ओल्ड मॅन इन इंडिया, द ग्रेट ओल्ड मॅन इन इंडिया कोणाला म्हणतो आपण, दादाभाई नौरोजी. त्यांचे जे पुस्तक होते किंवा ग्रंथ तो होता पॉवर्टी ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया. तसं तुम्हाला मी हे तुमच्या स्क्रीनवर पण दिसत असेल. लक्षात मित्रांनो.
द पॉवर्टी ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया. आणि हे पहिले पारसी अध्यक्ष होते. पहिले पारसी अध्यक्ष. पहिले कोण तर लक्षात ठेवा, पहिले पारसी अध्यक्ष. त्यानंतर पाहतो आपण 1887 साली. 1887 साली झाली होती मद्रास. कुठे? मद्रास या ठिकाणी. याचं आजचं नाव चेन्नई आहे. आलं लक्षात. तर याचे जे अध्यक्ष होते ते होते बदरुद्दीन तय्यबजी. बदरुद्दीन तय्यबजी कोण? तर बदरुद्दीन तय्यबजी हे एक न्यायाधीश पण होते, वकील यांचा पेशा होता. आणि त्यानंतर पाहतो आपण या संबंधी नोट म्हणजे तर लक्षात ठेवा, पहिले मुस्लिम अध्यक्ष. पहिले मुस्लिम अध्यक्ष. मित्रांनो लक्षात ठेवा, 1887 साली जे अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात ठेवा बदरुद्दीन तय्यबजी, जे की पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. त्यानंतर पाहतो आपण 1888 साली इलाहाबाद. इलाहाबाद म्हणजे आजचं प्रयागराज. 3 नदीकाठी बसलेलं आहे. 3 नदीचे संगम काठी गंगा, यमुना आणि लुप्त सरस्वती. लक्षात ठेवा गंगा इलाहाबाद इथे जे झालं होतं याचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते जॉर्ज यूल किंवा युले. जॉर्ज युले किंवा जॉर्ज यूल. तर लक्षात ठेवा या संबंधी नोट म्हणजे पहिले विदेशी किंवा आपण असं म्हणू ब्रिटिश अध्यक्ष म्हणजे कोण तर जॉर्ज युले. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथून तुम्हाला क्लिअर होत असेल की जे पहिले जे अध्यक्ष होते रमेशचंद्र बॅनर्जी हिंदू, दादाभाई नौरोजी पारसी, बदरुद्दीन तय्यबजी मुस्लिम आणि जॉर्ज युले हे ख्रिस्ती किंवा ख्रिश्चन ज्याला म्हणतो आपण. या प्रकारे आपण पाहतो सुरुवातचे जे इम्पॉर्टंट आहे ते 4. आणि इथे काही मी आणखी लिहून देतो बघा. इथे दादाभाई नौरोजी 3 वेळा अध्यक्ष. लक्षात ठेवा 3 वेळा अध्यक्ष झाले. आज सुरुवातीच्या ज्या आपण जे काळ पाहतो बहुतेक मला वाटतं 86, 93 आणि 6. 1886, 1893 आणि 1906 या 3 वेळा ते अध्यक्ष बनले दादाभाई नौरोजी. आलं लक्षात मित्रांनो. आणि याच्यानंतर जितके पण मी तुम्हाला सांगितलं आता ते पूर्ण इम्पॉर्टंट आपण पाहत बसू. ठीक आहे ना. आता यानंतर पाहतो 1896. 1896 हे अधिवेशन झालं होतं कलकत्ता. कुठे? कलकत्ता, आजचा कोलकाता. या ठिकाणचे जे अध्यक्षपद भूषवले होते ते होते रहीमतुल्ला सयानी. तर लक्षात ठेवा रहीमतुल्ला सयानी हे 1896च्या कलकत्ता अधिवेशनचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनचं वैशिष्ट्य म्हणजे लक्षात ठेवा वंदे मातरम गीत गायले या अधिवेशन मध्ये. पहिल्यांदा जे वंदे मातरम गीत होतं ते कुठं गाण्यात आलं होतं तर लक्षात ठेवा 1896च्या कलकत्ता अधिवेशन. याचे अध्यक्षता कोणी केली होती तर रहीमतुल्ला सैनी यांनी. आणि लक्षात ठेवा वंदे मातरम गीत ज्याने गायले होते ते कोण होते तर रवींद्रनाथ ठाकूर. आलं लक्षात मित्रांनो, त्यांनाच आपण टॅगोर म्हणतो. आणि लक्षात ठेवा वंदे मातरम जे गीत आहे हे जे गीत आहे याचे रचिता कोण आहे? गीत रचिता कोणी लिहिले होते? लक्षात ठेवा बंकिमचंद्र चटर्जी किंवा
स्वाध्याय ज्याला म्हणतो आपण. आणि कोणत्या कुठून घेतला आहे? आनंद मठ या उपन्यासातून. आनंद मठ या उपन्यासातून. हे जे उपन्यास आहे आनंद मठ, तिथं संन्यासी विद्रोह सांगितलं याबद्दल. तर लक्षात ठेवा मित्रांनो की जे पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबईला, दुसरं अधिवेशन झालं 1886 साली. सांगितलं नाही का मी? मद्रास, इलाहाबाद, हा कोलकाता. इथे लिहून देतो मी मित्रांनो, कोलकाता, कोलकाता किंवा कलकत्ता ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे ना? 1886 कलकत्ता. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पहिलं अधिवेशन 1885, दुसरं अधिवेशन 1886, तिसरं 87, मग हे 88 आणि हे 1896. जे जे इम्पॉर्टंट जे बनत आहे ते आपण पूर्ण याच्यात लिहून घेऊ. आणि लक्षात ठेवा की वंदे मातरम हे गीत जे आहे, एक मिनिट इथून काही सुटलं तर नाही? हा ठीक आहे ना. हे जे गीत आहे 24 जानेवारी 1950 साली याचा स्वीकार केला. स्वीकार आलं लक्षात? राष्ट्रगीत म्हणून. राष्ट्रगीत, भारताचं राष्ट्रगीत कोणतं? नॅशनल सॉन्ग ज्याला म्हणतो आपण. इथे लिहून ठेवतो नॅशनल सॉन्ग. कन्फ्युज नाही व्हायचं. नॅशनल एथम्स वेगळं असते. तर जो राष्ट्रीय गीत आहे 24 जानेवारी 1950 साली स्वीकार करण्यात आला. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन. यानंतर मित्रांनो पाहतो आपण 1906. तर जे 1906 ला झालं कलकत्ता अधिवेशन. सॉरी 1905. 1905 मध्ये कलकत्ता अधिवेशन, सॉरी कलकत्ता नाही, वाराणसी येथे झाला होता. याची जी अध्यक्षता केली होती ती होती गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे गुरु होते. लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा या साली स्वदेशी, कारण की 1905 ला बंगालची फाळणी झाली होती. तर स्वदेशी आंदोलन, स्वदेशी आंदोलन ची सुरुवात किंवा सुरुवात हा लक्षात. त्यानंतर पाहतो आपण 1906. 1906 हा झाला होता 1906 मला वाटते बहुतेक कलकत्ता या ठिकाणी, कलकत्ता या ठिकाणी. आणि लक्षात होता याचे जे अध्यक्ष होते ते होते आपले दादाभाई नौरोजी. तर ह्या अधिवेशनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय? तर लक्षात ठेवा या अधिवेशन मध्ये स्वराज्य शब्दाचा प्रयोग झाला होता. पहिल्यांदा स्वराज्य शब्दाचा प्रयोग केला होता. तर लक्षात होता कलकत्ता अधिवेशन मध्ये. आलं लक्षात. त्यानंतर पाहतो 1907 सुरत अधिवेशन. आणि या अधिवेशनची अध्यक्षता केली होती रासबिहारी बोस यांनी केली होती. रासबिहारी बोस. आणि या अधिवेशनचे अध्यक्ष मुख्य म्हणजे काय झाला होता? लक्षात होता या अधिवेशन मध्ये काँग्रेसची फाळणी झाली होती. आता काँग्रेसची फाळणी म्हणजे काय? तर लक्षात होता
दोन गटामध्ये काँग्रेस डिवाइड झाली होती. जहाल, नवाळ आणि जहाल, यालाच म्हणतो आपण नरमपंथी गरमपंथी. लक्षात मित्रांनो. तर 1905 जे अधिवेशन झालं होतं ते झालं वाराणसीमध्ये. गोपाळकृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेमध्ये. स्वदेशी आंदोलनाची सुरुवात 1906 मध्ये जे कोलकातामध्ये झालं होतं, दादाभाई नौरोजीच्या अध्यक्षतेमध्ये स्वराज्य शब्दाचा पहिल्यांदा वापर. आणि 1907 मध्ये जे झालं होतं ते झालं होतं सुरत अधिवेशन. आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर पाहतो आपण 1911. आता हा जो 1911 आहे, तर हे 1911चं अधिवेशन झालं होतं कलकत्ता. कुठे? कलकत्ता. आणि याच्यात लक्षात बिसन नारायण, बिशन नारायण धर, मिशन नारायण धर यांच्या अध्यक्षतेमध्ये. आणि याचं वैशिष्ट्य मध्ये इथे पहिल्यांदा जनगण मन हे गीत गाण्यात आले होते. कोणतं? जनगण मन हे गीत. आणि लक्षात ठेवा, जनमन गीत हे काय आहे? आपल्या भारताचं राष्ट्रगान आहे, नॅशनल अँथम आहे. आणि याची पण आपण जे पाहतो एक्सेप्ट केलं होतं 24 जानेवारी 1950 साली. आहे लक्षात. आणि 25 जानेवारी रोजी आपण काय करतो? मतदार दिवस साजरा करतो. आणि याचे रचिता कोण होते? याचे रचिता होते रवींद्रनाथ टॅगोर किंवा ठाकूर. आहे लक्षात. आणि रवींद्रनाथ टागोर यांनीच लक्षात ठेवा, बांगलादेश आणि भारत या दोन देशाचे राष्ट्रगान लिहिले किंवा राष्ट्रगीत आपण लिहिले. आमार सुनार बंगला हा बांगलादेशचा आहे. लक्षात ठेवा, इथे लिहून होतो आमार सुनार बंगला. हे कोणत्या देशाचं आहे? तर हे लक्षात ठेवा, हे आहे बांगलादेशचं. बांगलादेश. बांगलादेशचा अमार सुनार बंगला आणि भारताचा जनगण मन. याचे रचिता कोण होते? रवींद्रनाथ टागोर. तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. एक मिनिट मित्रांनो. यानंतर पाहतो मित्रांनो आपण इम्पॉर्टंट म्हणजे 1916. 1916चं जे अधिवेशन झालं होतं ते झालं होतं लखनौ मध्ये. अंबिका चरण मजुमदार. आणि लक्षात ठेवा, याचे जे मुख्य वैशिष्ट्य होते ते याच्यामध्ये झाला होता लखनौ करार किंवा ज्याला पॅक्ट म्हणतो आपण. आणि काँग्रेस प्लस मुस्लिम लीग एकत्र आले होते. लक्षात ठेवा, 1916चा जो अधिवेशन झाला होता तो झाला होता लखनौ मध्ये अंबिका चरण मजुमदार याच्या अध्यक्षतेमध्ये. आणि लखनौ करार 1916 मध्ये झाला होता. आणि काँग्रेस ज्याची फाळणी झाली होती ते पुन्हा एकदा मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे एकत्र आले. आणि इथे एक आणखी लिहून ठेवतो मी नोट. टिळकांनी
किंवा असं म्हणू बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे, अधिकार आहे किंवा अधिकार आहे ही घोषणा केली. हा जो उद्गार आहे कोणता, की स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी प्राप्त करूनच राहील, तर हे जी घोषणा केली होती टिळकांनी हे कुठं लखनौ अधिवेशन 1916 मध्ये केली होती. आलं लक्षात मित्रांनो. यानंतर पाहतो आपण 1917 कलकत्ता अधिवेशन. आलं लक्षात मित्रांनो. कलकत्तामध्ये आणि याची जी अध्यक्षता झाली होती ते झाली होती एनी बेझंट. तर या संबंधी लक्षात ठेवा नोट, पहिली विदेशी महिला अध्यक्ष म्हणजे कोण, लक्षात ठेवा एनी बेझंट. त्याच प्रकारे लक्षात ठेवा ही आयरिश लेडी होती, आयरिश किंवा आयर्लंडची आयरिश लेडी. आणि होम रूल लिंग ची स्थापना केली किंवा हा ठीक आहे ना, होम रूल लिंगची स्थापना कुठे लक्षात ठेवा. याचं जे हेडक्वार्टर होतं ते होतं अड्ड्यावार या ठिकाणी. ज्या प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो होम रूल लिंगची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली होती पुणेमध्ये, त्याच प्रकारे याची एक शाखा होम रूल लिंगची स्थापना एनी बेझंटने केली होती. याचं मुख्यालय कुठं अड्ड्यावार इथे होतं. हे त्याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. यानंतर पाहतो आपण 1920 साली लक्षात होता विशेष अधिवेशन झालं. लाला लजपत राय होते त्यावेळेस, लाला लजपत राय हा लक्षात. आणि या अधिवेशन मध्ये असहकार्य चळवळीला मान्यता नव्हती दिली म्हणून इथे मी का कोण देतो रॉंग कोण देतो. आणि याच वर्षी 1920 मध्ये नागपूरला अधिवेशन झालं, हे लक्षात ठेवा. नागपूरला अधिवेशन झालं 1920 ला, विशेष वार्षिक. आणि लक्षात या अधिवेशन मध्ये महात्मा गांधीचे जे असहकार्य चळवळ होती याला मान्यता दिली. हे लक्षात ठेवा की असहकार चळवळ जी होती 1920 ला सुरू झाली होती, तर पहिली जी बैठक विशेष अधिवेशन झालं होतं लाला लजपत राय ज्याचे अध्यक्ष होते त्यामध्ये याच्यावर काही गोष्टच केली नाही. तरी महात्मा गांधी काय ऐकत नव्हते, तर आपलं मुवमेंट चालूच करणार होते. लक्षात ठेवा नागपूर अधिवेशन मध्ये असहकार चळवळीला मान्यता दिली. सामोर 1924 अधिवेशन बेलगाव कर्नाटक मध्ये, महात्मा गांधी याचे कोण होते अध्यक्ष. एकमात्र अधिवेशनचे अध्यक्ष. हा तर लक्षात ठेवा एकमात्र अधिवेशनचे अध्यक्ष होते कोण, महात्मा गांधी.
यानंतर पाहतो 1925 अधिवेशन झालं कानपूर आणि याचे अध्यक्ष होती सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू. आलं लक्षात मित्रांनो. या संबंधी फॅक्ट म्हणजे लक्षात ठेवा, पहिली भारतीय महिला अध्यक्ष. आणि नोट लिहितो, पहिली महिला राज्यपाल यूपी. नोट. भारत कोकिडा. त्यांचे भाषण खूप चांगले होते, लक्षात घ्या. तर मित्रांनो लक्षात ठेवा, कानपूर अधिवेशनचे अध्यक्ष होते सरोजिनी नायडू, जे की पहिली भारतीय महिला अध्यक्ष, पहिली महिला राज्यपाल, भारत कोकिडा, यूपी राज्याची, यूपी ची पहिली राज्यपाल. ठीक आहे ना. चला, जे महत्वाचे आपण तेच कव्हर करत आहोत. ठीक आहे. त्यानंतर पाहतो आपण 1929 लाहोर. याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. याची विशेषता होती पूर्ण स्वराज्याची मांग करण्यात आली होती. पूर्ण स्वराज्याची मागणी, पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. कोणत्या अधिवेशनामध्ये? लाहोर अधिवेशनामध्ये. आणखी एक नोट लिहितो, 26 जानेवारी 1930 ला स्वतंत्रतेची घोषणा केली होती आणि रावी नदीकाठी तिरंगा फडकवण्यात आला होता. तिरंगा. आलं लक्षात? तिरंगा फडकवला. कोणत्या नदीकाठी? रावी नदीकाठी. तर पूर्ण स्वराज्याची जी मागणी झाली होती ती प्राप्त कोण करू? ते पंडित नेहरू यांच्या काळामध्ये, अध्यक्षतामध्ये. त्यानंतर पाहतो आपण 1931 साली जे अधिवेशन झालं ते झालं कराचीमध्ये आणि याचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल, भारताचे बिस्मार्क, लोह पुरुष. याची जी विशेषता होती या अधिवेशनची, मूलभूत हक्काची मागणी. बघा, हे दोन्ही खूप जास्त इम्पॉर्टंट. मूलभूत हक्काची मागणी कोणत्या अधिवेशन मध्ये करण्यात आली ती? 1931च्या कराची अधिवेशन मध्ये. आणि वल्लभभाई पटेलला काय म्हणतो आपण? लोह पुरुष किंवा भारताचा बिस्मार्क. हा लक्षात? हे काही उपाधी आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा लक्षात? मोठा पुरडा यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीकाठी. त्यानंतर पाहतो 1933 साली, इथे लिहून ठेवतो, तिसरी महिला अध्यक्ष नलिनी सेन गुप्ता. हा लक्षात? तर आतापर्यंत आपल्याला लक्षात येते, नोट म्हणून लिहून ठेवतो की एकूण 3 महिला अध्यक्ष बनल्या. 3 महिला अध्यक्ष झाल्या. वर्ष पहिलं कोणतं होतं? पहिलं वर्ष आपण पाहतो 1917. यामध्ये +8 केले, यामध्ये +8 केले आपण, 1925. यामध्ये प्लस आणखी 8 केले, 1933. पहिली एनी बेझंट, दुसरी सरोजिनी नायडू आणि तिसरी नलिनी सेन गुप्ता. तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. ठीक आहे.
यानंतर पाहतो मित्रांनो आपण 1937 फैजपूर. फैजपूर मध्ये झाला होता आणि याची अध्यक्षता केली होती पंडित नेहरू यांनी. केली होती लक्षात. आणि याची विशेषता होती की एकमात्र किंवा पहिलं गावात झालेलं पहिले अधिवेशन. लक्षात ठेवा, गावात झालेले जे पहिलं अधिवेशन होतं ते कोणतं होतं? लक्षात ठेवा 1937चं फैजपूर. त्यानंतर लक्षात ठेवा 1938 आणि 1939. मी दोन लिहितो मित्रांनो, 1938 आणि 1939. हरिपुरा व त्रिपुरा. हरिपुरा आणि त्रिपुरा. आणि या दोन्ही अधिवेशनचे अध्यक्ष होते तर लक्षात ठेवा कोण? सुभाष बाबू किंवा सुभाष चंद्र बोस. आलं लक्षात. आणि तुम्हाला थोडस सांगतो मी, 1939चं जे त्रिपुरा अधिवेशन होतं यामध्ये पट्टाभी सितार मैया यांना पराजित केलं होतं. कोणी? सुभाषचंद्र बोस यांनी पराजित केले. आणि लक्षात ठेवा 1939 मध्ये काँग्रेसच्या आत फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना स्थापित केली. कोणी? सुभाष बाबूने. हे लक्षात ठेवा. तर याच्याबद्दल सांगतो की जे पहिलं अधिवेशन होतं हरिपुरा यामध्ये ते जिंकलेस, यांची अध्यक्षता त्यांनी घेतलीस. मग सेकंड जेव्हा अधिवेशन होते तर त्यावेळेस महात्मा गांधींनी यांचा विरोध केला होता. आणि महात्मा गांधींनी आपला उमेदवार म्हणजे उभा केला होता, त्याचं नाव होतं पट्टाभी सितार मैया. आणि पट्टाभी सितार मैयाला पण यांनी पराजित केलं. आणि त्यावेळेस एक कथन येते की पट्टाभीची हार म्हणजे महात्मा गांधीची हार. आणि यावेळेस आपण पाहतो की याच्या सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्या मधात खूप जास्त द्वेष निर्माण झाला होता त्यावेळेस. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि पट्टाभी सितार मैया याबद्दल एक सांगतो मित्रांनो, हे एमपीचे पहिले राज्यपाल आहे. एमपीचे पहिले राज्यपाल हे काही फॅक्ट आहे. पट्टाभी सितार मैया. आणि काँग्रेसच्या आतमध्येच राहून फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना सुभाषचंद्र बोस यांनी तयार केली. तर वर्ष कोणतं? 1939. आलं लक्षात. आणि हरिपुरा अधिवेशनचे अध्यक्ष 38 मध्ये आणि त्रिपुराचे 1939 मध्ये. तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस हे जिंकले आणि त्यांचा कुठेही सकारात्मक प्रतिसाद काँग्रेसकडून किंवा महात्मा गांधीकडून भेटला नाही, मग त्यांनी आपल्या पदाचा इस्तीफा दिला. आणि त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष बनले होते. आलं लक्षात मित्रांनो. याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. यानंतर पाहतो मित्रांनो आपण 1940 ते 45 या कालखंडापर्यंत आपल्याला अब्दुल कलाम आझाद हे अध्यक्ष पदावर दिसतात, जे की सर्वाधिक काळापर्यंत पर्यंत अध्यक्ष पदावर राहिले. आणि हा एक पॉइंट हाही सांगतो की सर्वात युवा अध्यक्ष म्हणजे कोण? तर अब्दुल कलाम आझाद होते. 1923 मध्ये झाले.
पहिल्यांदा अध्यक्ष. तर लक्षात ठेवा अब्दुल कलाम आझाद यांच्या संबंधी की सर्वात जास्त कालापर्यंत किंवा कालावधीपर्यंत हे काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आणि सर्वात युवा अध्यक्ष म्हणजे कोण? अब्दुल कलाम आझाद. मग पाहतो 1947 किंवा आपण असं म्हणू शकतो 1946 आणि 47 स्वतंत्रता प्राप्तीनंतर जे अध्यक्ष होते किंवा ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जे अध्यक्ष होते ते म्हणजे कोण होते? तर लक्षात ठेवा आचार्य जे बी कृपलानी. आचार्य जे बी कृपलानी. आणि आपण जो पाहतो स्वतंत्र प्राप्ती झाल्यानंतर 1948 मध्ये जो की 55वा होता अधिवेशन 55वा. तर 1948 मध्ये म्हणजे आझादीनंतर जे अध्यक्ष होते ते होते पट्टाभी सितारमैया. तर लक्षात ठेवा मित्रांनो जितके जास्त क्वेश्चन राष्ट्रीय काँग्रेस म्हणून बनवू शकते ते मी पूर्ण तुम्हाला क्लिअर करून दिले. आलं लक्षात मित्रांनो. तर या प्रकारे आपण पाहतो की राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास काय आहे आणि कशा प्रकारे एक एक अधिवेशन पूर्ण क्लिअर झाले आणि आपण ते पाहत गेलो. ठीक आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा अब्दुल कलाम आझाद सर्वात युवा अध्यक्ष होते आणि स्वतंत्रता प्राप्तीनंतर आपण जे अध्यक्ष पाहतो ते म्हणजे जे बी कृपलानी ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता. आलं लक्षात. आणि आझादीनंतरचे अध्यक्ष होते ते म्हणजे पट्टाभी सितारमैया. तर याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही एकदा. आणि या प्रकारे मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसचा जे काही महत्वाचा इतिहास होता आणि जे काही महत्वाचे अधिवेशन होते ज्याच्यातून जास्तीत जास्त क्वेश्चन बनतात ते मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून दिले. आलं लक्षात मित्रांनो. आणि याच्यानंतर आपण थोडक्यात पाहू आपण जो इंडिया गठबंधन आहे किंवा बीजेपी याची स्थापना किंवा एनडीए गठबंधन याचा फुलफॉर्म काय याची स्थापना काय थोडक्यात जास्त तर नाही पण त्याचं आता लेटेस्ट मध्ये इंडिया आणि एनडीए याचा गठबंधन संबंधी फुलफॉर्म विचारू शकते. तर या संबंधी पण आपण पूर्ण पाहून घेऊ. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा पण व्हिडिओ नक्की समजला असेल. याच्यातून जितके इम्पॉर्टंट क्वेश्चन काढायचे होते मी ते पूर्ण काढून दिले तुम्हाला. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्ही लाईक पण करत चला. आलं लक्षात. तुम्ही पाहता पण लाईक काही करत नाही. ठीक आहे मित्रांनो. आशा करतो ठीक आहे तुम्हाला पूर्ण टॉपिक समजला असेल. जय हिंद.